नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त चमचमीत असा कढी वड्याची रेसिपी दाखवणार आहे. बटाटवडा आणि त्याबरोबर छान आंबटसर कढी याचं कॉम्बिनेशन खूप परफेक्ट जातं. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बटाटवडा बनवण्याकरता इथे अगोदर मी चटणी बनवते. पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलंय, फुलू दिलंय चांगलं तेलावर. 1 मोठा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली आहे. यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि 2-3 कढीपत्त्याचे पाने, मीठ घालून हे वाटण तयार करून घेतलंय. थोडंसं कुटलेलं धनं यामध्ये घालायचं. याची चव फार छान येते बटाटवड्यांमध्ये. खास करून चटणी बनवताना ना यामध्ये असं कुटून धनं घालायचं, अर्धा से 1 चमचा. आता हे परतून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, 2 चिमूट हिंग घालायचं आहे. मिक्स करून घेऊयात. त्यानंतर कुकरमध्ये ना 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत मध्यम आकाराचे 5 बटाटे मी उकडून घेतलेले होते. तर ते आता यामध्ये याचे काप करून टाकलेत आणि छान आपल्याला हा बटाटा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. फोडणीबरोबर मिक्स करायचा आहे. चांगला मिक्स झाला आहे. अगदी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. या व्यतिरिक्त कुठलाही मसाला यामध्ये घालायचा नाही. चांगला मिक्स करून घेतला, गॅस बंद केला आहे. तयार आहे बटाटावड्यासाठी चटणी. आता ही थंड होण्याकरता आपण साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत इथे मी बटाट्यावड्याचं वरचं आवरण जे आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी इथे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊयात. तर इथे मी एका भांड्यामध्ये साधारण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं चाळलेलं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. रंग येण्यापुरती 2 चिमूट हळद घालायची आहे. थोडंसं लाल तिखट घातले हळदीप्रमाणेच. आणि यामध्ये अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर छान उतरतो. सुकं साहित्य चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालत आपण याचं छान घट्टसर बॅटर तयार करून घेणार आहोत. एकदम जर बेसन पिठामध्ये पाणी ओतलं तर ते एकतर पातळ होऊ शकतं किंवा त्याच्या गाठी देखील होऊ शकतात. त्यामुळे असं थोडं थोडं करत चांगलं फेटत मिक्स करत असं आपण इथे बॅटर तयार करणार आहोत. तर बघा, साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर इथे तयार झालं आहे. चटणी तयार आहे, मिश्रण बेसन पिठाचं तयार आहे. आता नंतर आपण हे वडे तळणार आहोत. त्या अगोदर कढी करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 3 चमचे बेसन पीठ घेतलंय आणि साधारण 1 लिटर ताकाची इथे मी कढी बनवते. बेसन पिठामध्ये थोडंसं ताक टाकून झाकण लावून एकदा फिरून घ्यायचं म्हणजे यामध्ये ना बेसन पिठाच्या गाठी होत नाही, छान मिक्स होतं. आणि बघा, यामध्ये आता शिल्लक राहिलेले जे ताक आहे ना ते इथे मी टाकून घेतले भांड्यामध्येच. आणि हे ताक जे आहे ते आंबटसर वापरलं आहे मी. ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे. अर्धा चमचा मोहरी आणि जिरं तेलावर छान फुलू दिलं आहे. 7-8 कढीपत्त्याचे पाने आहे. खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून हे मी ठेचून घेतलं होतं. ते वाटण यामध्ये घातलं आहे किंवा मिरचीचा ठेचा घातला आहे. तेलावर परतून घेतला. अर्धा चमचा हळद घातली आहे रंग येण्यापुरती. आणि त्यानंतर ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण तयार केलं आहे बेसन पिठाचं आणि ताकाचं ते यामध्ये ओतून घेते. ताक किंवा दही जर तुम्ही वापरणार असाल ना तर ते छान आंबटसर असायला हवं. मिरची ठेचताना मिठाचा वापर केला होता त्यामुळे मीठ प्रमाणात घातलं आहे. ताक आंबटसर आहे त्यामुळे चव बॅलन्स होण्याकरता 1 मोठा चमचा साखर घातली आहे. कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मोठ्या आचेवर आता ही कढीला एक चांगली उकळी येऊ द्यायची. अधूनमधून असं हलवत राहायचं म्हणजे कढी फुटल्यासारखी होत नाही. कढी चांगली उकळून तयार झाली आहे. गॅस इथे बंद करते आणि बघा, छान अशी आंबटसर कढी आपली बनून तयार झाली आहे. तोपर्यंत इथे आता हे मिश्रणसुद्धा थंड होऊन तयार आहे. आपण काय करूयात, ही जी बटाट्याची चटणी आहे ना त्याचे छोटे छोटे बॉल्स अगोदर बनवून घ्यायचे म्हणजे तळायला एकदम आपल्याला एकसोबत हे झटपट तयार होतात तळून. तर अशा प्रकारे बटाट्याची चटणीचे मी हातावर गोल गोल फिरवत सर्व इथे मिश्रणाचे बॉल्स तयार करून घेतलेत. एक एक आता हे बटाट्याची जे वडा आहे ना तो बेसन पिठामध्ये असा घुळून घ्यायचा. तर बघा, बेसन पिठाची खूप छान लेअर ह्या वड्यांवर येते. याचा अर्थ मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम परफेक्ट तयार झाली आहे. आणि असा चमच्याच्याच मदतीने मी इथे एक एक वडा तेलामध्ये सोडून घेणार आहे. तेल मध्यम तापलेलं आहे आणि गॅसची आचसुद्धा मध्यम आहे. हाताने सोडायची काहीच गरज पडत नाही. एक्स्ट्राचं जे वड्याला थोडंसं डाळीचं पीठ लागलेलं असेल ते निथळून घ्यायचं आणि एक एक करत असा वडा सोडून घ्यायचा. तर 4 वडे एकसोबत मी सोडलेलं आहे. लालसर झाले एका बाजूने, दुसरी बाजू आपण याची बदलून घेऊयात. आणि असे उलटपलट करत छान खमंग खरपूस असे हे वडे मी तळून घेतलेले आहेत. तयार आहे इथे बटाटवडा. खूप छान एकसारखा रंग आला आहे आणि एकसारखेच तळल्या गेले, खमंग झाले आहेत हे बटाटवडे. आता गरमागरम बटाटवडा अगोदर प्लेटमध्ये वाढवून घ्यायचा. त्यावर दही घालायचं आणि दही घातल्यानंतर ना कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा,
थोडंसं मी यावर फरसाण टाकून घेते. जर फरसाण नसेल ना तर इथे तुम्ही शेवसुद्धा वापरू शकता. पण कांदा मात्र आवर्जून वापरा. कांद्यामुळे खूप छान चव येते. थंडीमध्ये कढीवडा करत असाल तर दोन्हीही गरमागरम असायला हवं आणि उन्हाळ्यामध्ये जर कढीवडा करत असाल तर गरमागरम बटाटवडा आणि थंडगार कढी असं कॉम्बिनेशन परफेक्ट असतं. नक्की रेसिपी करून बघा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.